नमस्कार. झडपीगुरुजी.com ऑनलाईन HTML कोर्स भाग क्रमांक 15 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये आयफ्रेम म्हणजे काय याची आपण माहिती करून घेणार आहोत. मित्रांनो, हे आहे आपलं बेसिक HTML पेज. त्यामध्ये फक्त मी टायटलला डेमो ऑफ आयफ्रेम कोड असं नाव दिलेलं आहे. ज्यावेळेस एखाद्या वेबसाईटवरती दुसऱ्या वेबसाईटचा कोड किंवा दुसऱ्या पेजचा कोड ते दिसलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, त्यावेळेस आपण त्याला आयफ्रेममध्ये घेत असतो. तुम्हाला उदाहरण म्हणून या ठिकाणी मी आयफ्रेम म्हणजे काय याचा कोड देणार आहे. तुम्ही आयफ्रेमचा हा कोड आहे आयफ्रेम म्हणून, आणि हा कोड ओपन केला आपण. या ठिकाणी अजून पुन्हा काय करतो, आयफ्रेमचा कोड क्लोज करत आहोत. आता हे झालं आयफ्रेमचा कोड, सिंपल कोड. आता ह्या आयफ्रेमच्या कोडला काही ॲट्रिब्यूट्स असतात. त्या ॲट्रिब्यूट्स आपण कसे लावूया बघूया आपण. तर इथे SRC घेऊ आपण, आणि त्यानंतर आपल्याला दुसरीकडची वेबसाईट इथे या ठिकाणी रन करायची आहे. आता आपण काय करूया, गुगलची वेबसाईट आपण इथं रन करू. google.com म्हणून, आणि याला मी Ctrl S केलेला आहे. तुम्हाला समजून जाईल लगेच. आता इथे बघा मित्रांनो, google.com का ओपन झालं नाही, तर यावेळेस आता माझं नेट कनेक्शन गेलेलं आहे. ओके, जर नेट कनेक्शन असतं तर या ठिकाणी google.com ही ओपन झालेली असती. आता यासोबत सांगतो, तुम्ही इथं HTTP :/ देणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही आयफ्रेम लिहिता त्यावेळेस तुम्ही जर इथे www. लिहिलं तर ते चालणार नाही. बघूया आपण तसंही करून. Ctrl S करतोय. हां, त्यावेळेस ते काय म्हणेल, इट मे हॅव बीन मूव्ड ऑर डिलीटेड. म्हणजे आयफ्रेमचा कोड ज्यावेळेस लिहाल आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेरचं पेज आपल्या पेजवरती कॉल कराल, त्यावेळेस तुम्हाला इथं HTTPS हे असणं अत्यंत आवश्यक आहे, या पद्धतीनं. ओके, आता आपण काय करूया, हा झाला आयफ्रेमचा पहिला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईनमध्ये एखादं पेज तुम्ही बाहेरचं या ठिकाणी कॉल करता, त्यावेळेस तुम्ही HTTP वेब ॲड्रेस तुम्ही डायरेक्ट लिहाल. परंतु जर मला आता हे आहे आपलं पेज आयफ्रेमचं, हे आता जर मला वाटलं की हा मर्क्यू पेज, हा मर्क्यूचा पेज आहे, murky.html, आणि हा murky.html मला काय करायचं आहे, या आयफ्रेमच्या पेजमध्ये घ्यायचं आहे इन्क्लूड करून. तर त्यावेळेस मी काय करेन, त्यावेळेस मी इथला वेब ॲड्रेस काढून टाकेन. murky.html हा आयफ्रेम मी इथं सेट केलेला आहे. आणि याला बघेन आता, हा बघा आला या ठिकाणी, हॅलो धिस इज मर्क्यू डेमो. हा दुसरीकडचा पेज आपण या ठिकाणी या आयफ्रेमच्या पेजमध्ये कॉल केलेला आहे. आता आपण काय करूया, या पेजला थोडंसं मोठं करून घेऊ. त्या आयफ्रेमच्या काही ॲट्रिब्यूट्समध्ये आपण पाहूया. आपण विड्थ लावू टाकायला, विड्थ इज इक्वल टू 100% करून टाकून देऊ. म्हणजे काय होईल, जसं पेज आहे तिकडचं तसं इथे दिसून येईल ते. आणि हाईट सुद्धा HEIGST 100%. ओके, आता बघू आपण कसं दिसतंय. हॅलो धिस इज मर्क्यू डेमो ऑफ आयफ्रेम, मर्क्यू डेमो लर्निंग विथ झडपी गुरुजी असेल. ठीक आहे, हे म्हणजे आयफ्रेम पेजमध्ये आपण काय केलं, हा मर्क्यू या ठिकाणी कॉल केला आहे. बघा एकदा इकडचा मर्क्यू पेज तसाच आहे की नाही. हा मर्क्यू पेज आपण काय केलं, या आयफ्रेम पेजमध्ये आपण कॉल केला. आता हा नेट कनेक्शन करेक्ट झालं आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो त्यावेळेसचं. HTTP ते google.comचं. ओके, आपण पहिल्यांदा काय केलं,
आता इथं रनिंगमध्ये जे आहे आपल्याकडं मर्क्यूज पेज ते आपण रन केलं. आता आपण बघूया आपल्या या पेजवरती आपल्या iframe.html वरती हे पेज गुगलची वेबसाईट चालते की नाही आपण पाहूया एकदा. HTTPS करू आपण. किंवा झडपीगुरुजी.com. कंट्रोल एस केलं. डेमो ऑफ आयफ्रेमवर बघू आपण. हां, या डेमो ऑफ आयफ्रेममध्ये आपण गुगलच्या पेक्षा आपण काय केलं, आपली वेबसाईट रन करून दाखवले. बघा ॲड्रेस काय आहे इथं iframe.html आणि इथं लोड काय झालं, आपण आयफ्रेमचा ऑनलाईन कोड दिलेला असल्यामुळे आपण बाहेरील वेबसाईट ही आपल्या एका पेजवरती लोड केलेली आहे आपण. आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स पण लावले, विड्थ 100% लावले, हाईट 100% लावले. त्यामुळं ती वेबसाईट जशाच तशी आपल्याकडे इथं लोड होणार आहे. या ठिकाणी पहा. ओके, या पद्धतीनं या ठिकाणी ॲड्रेस तुमचा एकच असेल iframe.html, परंतु आतमध्ये सगळी वेबसाईट ही इथे लोड होईल. अशा पद्धतीनं हा आयफ्रेमचा कोड वापरला जातो. अधिक माहितीसाठी आणि अधिक नवीन व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com ला भेट द्यायचे. धन्यवाद.